मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना अचानकपणे उदय सामंत दाखल झाल्याने चर्चा। कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर। निवडणुकांची धामधूम असल्याने रिप्लेसमेंटबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, सूत्रांची माहिती। कोकाटेंच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून कोणतीही माहिती नाही। लीलावती रुग्णालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ। पार्थ पवारांवर एफआयआर दाखल झालीच पाहिजे। अजित पवारांना कितीही वाटलं तरी पार्थ पवार हा विषय संपणार नाही। पार्थ पवार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांचं वक्तव्य। कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रकरणी अजित पवारांचं शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉच। कोर्टाचा निर्णय आल्यावरच कोकाटेंबाबत राष्ट्रवादी निर्णय घेणार। एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा। सुषमा अंधारे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी। प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। प्रज्ञा सातव यांचा विधान भवन सचिवांकडे राजीनामा। सभापती राम शिंदे मुंबईत नसल्याने सचिवांकडे राजीनामा सुपूर्द। वाशिममध्ये अखेरच्या क्षणी शिवसेना ही मैदानात। भावना गवळींची प्रतिष्ठा पणाला। कॉर्नर बैठका आणि रॅलींच्या माध्यमातून भावना कोळींचा प्रचार। राज्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही, आरोप सिद्ध होतात तरी कारवाई का नाही? साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावर राऊतांची टीका। कोकाटे यांनी स्वतःच खड्ड्यात उडी मारली। राहुल नार्वेकरांकडून अद्याप कारवाई नाही। कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना बरखास्त केलं पाहिजे। ड्रग्ज रॅकेट आता घरापर्यंत पोहोचले। मुख्यमंत्री फडणवीस शेवटचा घाव शिंदेंवर घालतील, संजय राऊतांचा टोला। सोलापुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांचा अनोखा पद्धतीने प्रचार। कागदावर भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांचे चित्र रेखाटत त्यावर मांडण्यात आली शहराच्या विकास कामांची यादी। भाजप आणि शिवसेनेची पुण्यात पहिली बैठक होणार। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। भाजपचे 120 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट तर शिवसेनेला 25 जागा देणार असल्याची चर्चा। कोकाटे रुग्णालयात दाखल असताना मेडिकल बुलेटिन का नाही? कोकाटेंबाबत रुग्णालय प्रशासन कोणती माहिती लपवतंय? लीलावती रुग्णालय प्रशासन कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह। माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर। कोकाटेंना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास। आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता। राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक 15 नगरसेवकांची खासदार विशाल पाटील भेट घेणार। विशाल पाटील निर्णय बदलण्यासाठी मनधरणी करणार। माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री। कोकाटेंकडून मंत्रिपदाचा पदभार काढून घेण्यात आलाय। क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक खाती काढली आहेत। कोकाटेंच्या अटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आज पुढील कारवाई करणार। नाशिक पोलिसांचे एक पथक आज मुंबईला जाण्याची शक्यता। सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार प्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कुडाळकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। साताऱ्यातील सावरती ड्रग्ज प्रकरणाशी आपला काही संबंध नाही। राजकीय उद्देशातून विरोधकांकडून आरोप। प्रकाश शिंदे यांचं वक्तव्य। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे यांची आज पत्रकार परिषद। सावरी गावात पोलिसांच्या धाडीत सुमारे 145 कोटी रुपयांच्या किमतीचा 45 किलोचा ड्रग्ज साठा जप्त। मुंबई काँग्रेस आज करणार ओटचोरीचा गौप्यस्फोट। मुंबईत अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर 143 मतदारांची नोंद। या संदर्भात काँग्रेस गौप्यस्फोट करणार। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेणार। मुंबई महानगर निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे। भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय तर प्रज्ञा सातव कालपासून नॉट रिचेबल। राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलवली आहे मनसेची बैठक। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। देवळी नगर परिषदेची निवडणुकीसाठी आज प्रचार सभा। रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस यांच्या प्रचारार्थ सभा। मुख्यमंत्री फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर। पाथर्डी नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा। तर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष।
मुंबई मनपासाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात भाजपने मागवले होते. मुंबईकरांचे प्रश्न आणि मत मुंबईकरांच्या प्रश्नानुसार जाहीरनामा तयार केला जाणार. भ्रष्टाचारात युतीच्या सर्व नेत्यांना पाठीशी घालणार. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईतूनच हाच संदेश. माणिकराव कोकाटेंचं केवळ खातं काढल्याच्या निर्णयावरून अंजली दमानी यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. पंढरपुरात मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आज प्रचार सभा, तर मंगळवेढ्यातील उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी जाहीर सभा. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करावी. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागणीचं पत्र. शिवसेनेतील नाराज माजी आमदार किशनचंद्र तनवाणी यांना मुख्य समन्वय समितीमध्ये स्थान देऊन तनवाणी यांची नाराजी दूर. एमआयएमचं पतंग चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून नवा वाद. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. बारामतीत आज प्रचार सभांचा धडाका. राष्ट्रवादीसाठी अजित पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा. पेणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त नाही. आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करा. आम्ही पेणकर आघाडीची मागणी. पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा. मंगल कल्याण मगरेंच्या घरासमोर जादूटोणा. घरासमोर लिंबू नारळ ठेवल्याने खळबळ. वरळी विधानसभा मतदारसंघात जागा वाटपाची चुरस. स्थानिक आरक्षणामुळे पत्नी भाऊ मुलीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न. तर मनसेकडून वरळीतील काही जागांवर दावा. ठाकरेंची शिवसेना मनधरणीच्या भूमिकेत. अमरावती पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली मतगणना. केंद्राची पाहणी. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी पाहणी. महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग. भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी. तर संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचाराची रणनीती आखण्याचे निर्देश. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 165 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 4000 मतदान केंद्रांची तयारी. तर निवडणूक प्रक्रियेसाठी 23,500 अधिकारी कर्मचारी तैनात. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद. तब्बल 345 इच्छुकांनी दाखल केले अर्ज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम. कलमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.